नमस्कार मित्रांनो, तर बहीण माझी लाडकी योजना याबाबत एक सर्वात मोठी अपडेट आलेली ती म्हणजे आता अविवाहित महिलासुद्धा हा फॉर्म आता भरू शकणार आहे आणि यासाठी ही मुदतवाढसुद्धा ही देण्यात आलेली. तर त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे असं या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे एका कुटुंबात जर एखादी अविवाहित जर मुलगी जर असेल 21 पासून जर तिचं पुढचं वय जर असेल तर ती हा फॉर्म भरू शकणार आहे. आणि त्यानंतर यामध्ये अजून एक सर्वात मोठी अपडेट आहे ती म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र हे आवश्यक नसणार आहे. म्हणजे आता तुम्हाला जे डोमिसाईल सर्टिफिकेट हे लागणार होतं तर ते या ठिकाणी आता हे कॅन्सल करण्यात आले. त्याऐवजी आता 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला या चारही डॉक्युमेंट्सपैकी तुमच्याकडे एक डॉक्युमेंट्स हे असणे गरजेचे आहे. म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला आता हे लागणार नाही. आता पहिले जर 5 एकर शेतीची अट ही घालण्यात आलेली होती तीसुद्धा आता या ठिकाणी 5 एकर शेतीची अट ही आता काढण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जरी जास्त शेतजमीन असेल तर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म भरू शकणार आहे. त्यानंतर ह्या फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा ही वाढवण्यात आलेली आहे. ती म्हणजे आता हा फॉर्म तुम्ही 31 ऑगस्टपर्यंत हा फॉर्म तुम्ही भरू शकतात. पहिले 15 जुलैपर्यंतच हा फॉर्म भरण्याची तारीख होती, तर आता ही 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर यामध्ये वयोगटसुद्धा हे वाढवण्यात आलेले. पहिले हे फक्त 21 ते 60 वर्ष वयोगटात महिला ज्या होत्या त्यांनाच हे लाभ होता, तर आता या ठिकाणी 21 ते 65 म्हणजे या ठिकाणी 5 वर्ष हे वाढवण्यात आलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी 2.5 लाख उत्पन्न दाखला म्हणजे उत्पन्नाचा दाखला जर नसेल तर त्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात आलेली. म्हणजे तुमच्याकडे जर पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर तुम्हाला 2.5 लाखाचे जे उत्पन्नाचा दाखला लागणार होता तो उत्पन्नाचा दाखला आता तुम्हाला लागणार नाही, जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर. त्यानंतर जर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी जर महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडण्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर त्या महिलांनी त्यांच्या पतीचे जन्मदाखला, शाळा सोडण्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी एक डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे. तर आता ऑनलाईन फॉर्म चालू झालेला आहे. तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तुमच्या मोबाईलमधून तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर हा फॉर्म कसा भरायचा तर संपूर्ण माहिती तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये ही बघायला मिळणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला ती अपडेट लवकरात लवकर मिळेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला या योजनेअंतर्गत संपूर्ण अपडेट जी असेल ती लवकरात लवकर ही अपडेट मिळत जाईल. धन्यवाद.